माथेरान ट्रिपमध्ये आम्ही गुजराती ओनरच्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथं आम्हाला गुजराती स्नॅक्स मुठिया खायला भेटलं. तर हा दुधी मुठिया आपला दुधी म्हणजेच कद्दूपासून बनतो. खूप हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स असून तो आता माझा फेवरेट आहे. तर आज मी हाच हेल्दी आणि टेस्टी दुधी मुठिया बनवणार आहे. तर त्यासाठी मी एक मीडियम साईजचा कद्दू धुवून घेतलेला आहे. तर कद्दू असा मी पील करून घेते. तर कद्दूची साल आपण टाकणार नाही आहोत, त्याच्यामध्ये पण भरपूर न्यूट्रिशन असतात. नंतर त्या सालीची मी चटणी बनवणार आहे. तर आता ही साल मी बाजूला ठेवते आणि आपण जो कद्दू पील करून घेतलेला आहे तर एका खिसणीच्या बारीकवाल्या साईडनं त्याला खिसून घेणार आहे. तर माझ्या या खिसणीनं थोडं अवघड जाते, म्हणून मी आपली अद्रक खिसायची जी खिसणी असते त्याच्याने कद्दू खिसून घेते. तर असा हा आपला कद्दू खिसून झालेला आहे. तर एक भांडं घेऊन या कद्दूमध्ये भरपूर पाणी असते, तर हाताने दाबून जेवढं आपल्याला पाणी काढता येईल तेवढं पाणी काढायचे. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, कारण का कद्दूमध्ये पाणी राहिलं तर मग आपल्याला बाइंडिंगसाठी दुसरे पदार्थ जास्त टाकावे लागणार. त्यामुळे आपण जेवढं जमलं तेवढं कद्दूमधलं जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून टाकणार आहे. तर मी असं बरंचसं पाणी ह्याच्यातलं काढलेलं आहे, भरपूर पाणी निघालेलं आहे. तर हे पाणीसुद्धा पौष्टिक असते. पीठ तिंबताना किंवा कुठल्याही रसाभाजीला आपण ते पाणी वापरू शकतो. तर आता हे पाणी साईडला ठेवून तर ह्या आता खिसलेल्या कद्दूमध्ये आपण काही मसाले टाकून घेऊत. तर मी लाल मिरची पावडर, मीठ, हळद आणि 1 चमचा धने आणि जिरेपूड घेतलेली आहे. तर गुजराती स्नॅक्स आहे तर आंबट गोड बनणार, त्याच्यासाठी मी 2 चमचे साखर टाकलेली आहे. ओवा आणि जिरे मी हातानं क्रश करून घेते. 1 चमचा ओवा आणि जिरे घेतलेला आहे. अर्धी वाटी तीळ घेतलेला आहे. थोडंसं तीळ ह्याच्यात टाकून नंतर फोडणीसाठी त्याला साईडला ठेवू. आणि आता बाइंडिंगसाठी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे बेसन पीठ. तर वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे, पण लागेल तसं आपण टाकणार आहोत. तर थोडंसं उरलेलं पीठ मी नंतर जसं लागेल तसं घेईन. आता दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे मी ओट्स वापरणार आहे बाइंडिंगसाठी. तर ओट्स मिक्सरमधून बारीक वाटून घेऊन मी 2-3 चमचे ओट्स पावडर टाकून घेते. आणि आता आलं, मिरची आणि लसूण हे त्याच मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून त्याला असं जाडसर वाटून घेईन. तर असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि ते पण टाकून घेऊ आपण मिश्रण. आणि सोबतच आंबटपणासाठी 1 लिंबू पिळून टाकते बिया काढून. तर असे हे सर्व जिन्नस आता आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचेत. आणि मिक्स करत असताना आपल्याला पीठ जर ओलं जाणवत असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करणार आहोत. तर असं हे आपलं मिश्रण आपण मिक्स करून घेऊ. तर मला हे पीठ थोडंसं ओलसर वाटत आहे, त्याच्यामुळं मी थोडंसं बेसन पीठ त्यात ॲड करणार आहे. 2 चमचे बेसन पीठ टाकून घेते मी. आणि परत हे सर्व पीठ एकसारखं एकसंग करून मळून घ्यायचे. बाजूला भांडेवाल्या मावशी भांडे घासत आहे, त्यांच्या भांड्याचा आवाज येत आहे. तर असं हे पीठ माझं मळून झालेलं आहे. तर त्याचे लांब लांब सिलेंड्रिकल गोळे बनवून घेते. तर असे हे आपल्याला लांब लांब गोळे बनवून घ्यायचे. तर मी असेच सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेते. तर असे हे आपले गोळे बनवून झालेले आहेत. आता गॅसवर एक कढई घेऊन मी कढईमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आणि एका चाळणीला तेल लावून त्या गॅसवर कढईवर ठेवून आपल्याला आपले सगळे गोळे त्याच्यावर ठेवून 15 मिनिटासाठी त्याला झाकून वाफवून घ्यायचे. तर 15 मिनिट फुल गॅसवर आपले मुठियाचे गोळे हे वाफून झालेले आहे. गोळे वाफलेत का नाही हे चेक करण्यासाठी सुरीला गोळ्यांच्या मध्ये टाकून पाहायचं. जर सुरी ड्राय आली तर याचा अर्थ आपले मुठिया हे चांगले वाफलेले आहेत. त्याला काढून आता थंड होण्यासाठी साईडला ठेवत.
तर असे हे आपले मुठिया थंड झालेले आहेत. त्याला एका सुरीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊ आणि नंतर त्याला आपल्याला फोडणी टाकायची आहे. तर असे मी छोटे छोटे पीसेसमध्ये त्याला कट करून घेते. तर असे आपले हे सगळे मुठिया कट करून झालेले आहेत. तर गॅसवर पॅन ठेवून पॅनमध्ये अगदी 2 चमचे छोट्या चमच्याने 2 चमचे तेल टाकून आपण खूप कमी तेलामध्ये हे स्नॅक्स बनवणार आहे. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी टाकणार आहे. कढीपत्ता आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण जे तीळ बाजूला काढून ठेवले होते ते तीळ आपण ह्याच्यात टाकणार आहोत. तिळामुळे हा स्नॅक्स आणखीन टेस्टी बनतो. तर आपले तीळ पण चांगले भाजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती कमी तेलामध्ये हे स्नॅक्स बनून तयार होत आहे. तर हे आपण लहान पीसेसमध्ये कट केलेले मुठिया पॅनमध्ये टाकून घेऊन त्याला मिक्स करून घेऊ. तर असं हे खूप हेल्दी आणि टेस्टी कद्दूपासून मुठिया बनलेला आहे. मी पिठामध्ये कोथिंबीर टाकायला विसरले होते, तर आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून त्याला एका डिशमध्ये काढून सर्व करू. तर असा हा खूप कमी तेलामध्ये बनणारा हेल्दी आणि टेस्टी स्नॅक जे तुम्ही टी टाईम स्नॅक्स म्हणून चहासोबतसुद्धा खाऊ शकतात. आणि आपण पाहुण्यांना जेव्हा जेवणामध्ये भजी हा स्नॅक बनवतो तर त्या जागी आपण हा हेल्दी स्नॅक्स बनवू शकतो. तर अशी ही रेसिपी तुम्ही पण बनवून पहा आणि कशी झाली मला नक्की सांगा.